नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। उल्हास नदीतील जलपर्णी रोखण्याचे नवनियुक्त सीईओ यांच्यासमोर आवाहन। स्थानिक मच्छीमार जलपर्णी काढण्यास तयार। उल्हास नदीतील बहुचर्चित जलपर्णीचा विषय पत्रकार संजय कांबळे यांनी लावून धरल्याने ठाणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी एकत्रित प्रयत्न करून ही जलपर्णी काढण्यासाठी मिशन बोलवण्यात आलं। यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते। याद्वारे जलपर्णी काढल्यानंतर आता पुन्हा नदीपात्रात जलपर्णी दिसू लागली आहे। त्यामुळे हे काम आम्हाला दिले तर उल्हास नदीपात्र स्वच्छ करू, शिवाय आम्हा स्थानिक मच्छीमारांना रोजगार देखील मिळेल अशी भावना त्यांनी बोलून दाखवली आहे। त्यामुळे सध्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे नवनियुक्त सीईओ रणजित यादव हे याचा विचार करणार का? अन्यथा ही जलपर्णी रोखणे त्यांच्यासमोर आव्हान ठरणार आहे। गेल्या कित्येक वर्षापासून उल्हास नदीचे पात्र हे जलपर्णीमुळे पूर्णपणे भरून गेलं होतं। यामुळे पाण्याला उग्र वास येत होता। शिवाय पाण्यातील जलचर व इतर प्राणी मोठ्या प्रमाणात मरत होते। वारंवार तक्रार निवेदने दिली, परंतु कारवाई काही झाली नाही। या विरोधात काही सामाजिक संघटनांनी उपोषण देखील केलं होतं। तर वरपगावचे पत्रकार संजय कांबळे यांनी हा विषय सातत्याने लावून धरला। याचा परिणाम असा झाला की ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी या भागाची पाहणी केली। त्यांच्यासोबत प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे मॅडम, डेप्युटी सीईओ अविनाश फडतरे, प्रमोद काळे, गटविकास अधिकारी संजय भोये, ग्रामपंचायत अधिकारी हेही उपस्थित होते। यानंतर ही जलपर्णी काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सीईओ यांच्या प्रयत्नामुळे मशीन नदीपात्रात उतरलं व जलपर्णी काढून काठावर टाकू लागल्या। या टाकलेल्या जलपर्णीचा अत्यंत चांगला उपयोग तत्कालीन सीईओ श्री घुगे यांनी केला। गावातील स्थानिक मच्छीमार मनोहर कोनकर, राकेश सुरेश तरे, दशरथ मुकणे, विनोद सुतार, रोहिदास पाटील, आंबो पवार, निलेश जाधव, राम भोईर, नवनाथ वाघे, गणेश जाधव, नवनाथ तरे, हेमंत तरे यांनी ही जलपर्णी काढण्याची तयारी दर्शवली आहे। यातून आम्हाला रोजगार मिळेल, आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल अशी भावना त्यांनी बोलून दाखवली आहे। खरेच जिल्हा परिषदेचे सीईओ रणजित यादव, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे काम मच्छीमारांना दिले तर नदीही स्वच्छ राहील आणि यांना रोजगार देखील उपलब्ध होईल, याचा विचार करायला काय हरकत नाही। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक। महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मागच्या वर्षी या उल्हास नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी होती आणि आपण आपल्या प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बातमी केल्यानंतर ठाणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ रोहन घुगे सर यांनी त्याची दखल घेतली, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने दखल घेतली आणि ही जलपर्णी काढण्यासाठी त्यांनी मशिनरी मागवल्या होत्या। त्यावर जवळजवळ लाखो करोड रुपये खर्च करण्यात आले। आत्ता आपण ज्या होडीमध्ये बसलेले या सगळे इथले मारळ वरप कांबा असतील, वडवले असतील, गालेगाव असतील, मोहना असतील, आटाले असतील, या परिसरातले सगळे स्थानिक मच्छीमार आहेत, होडीवाले आहेत। यांचं मत असं आहे की तो पैसा जर मशिनीवर खर्च करण्यापेक्षा जर आम्हाला त्याचं काम दिलं तर आम्हाला पण त्याचा रोजगार मिळेल, आमचं पण पोट पाणी त्याच्यावर चालेल। प्लस आम्ही जे मच्छीमारी करतो या जलपर्णीमुळे ती मच्छीमारी आम्हाला व्यवस्थित करता येईल। जलपर्णी काढली तर व्यवस्थित मच्छीमारी करता येईल। तर आत्ता आपण सध्या उल्हास नदीच्या पात्रामध्ये आहेत आणि इथले स्थानिक मच्छीमार आपल्या सोबत आहेत। त्यांना आपण विचारूया ते कशा पद्धतीने हे काम करायला तयार आहेत। आणि खरंच मी सरकारला देखील आपल्या यस न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून विनंती करतो की यांना जर खरंच काम दिलं तर हे उल्हास नदी अत्यंत स्वच्छ ठेवतील, कारण हे इथले स्थानिक रहिवासी आहेत आणि ते डेली या नदीमध्ये त्यांचा वावर असतो। ते पूर्णपणे या नदीमध्ये दिवस रात्र असतात आणि ते त्यांच्या पद्धतीने जलपर्णी काढतील आणि काठावर ठेवतील आणि नदी स्वच्छ होईल। आपण आपल्या यस न्यूजच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपण, की त्यांना विचारूया की ती जलपर्णी कसे या नदीतून काढतील। हे मला एक विनंती सरकारला बोलू, हमेशा या जलपर्णीच्या वर्षी येतं आमचे स्थानिक लोक आम्ही काय करणार आहे? आमच्या स्थानिक लोकांचा पोटपाणी जे मुख्य होते आम्ही ते आहे 10-12 जण, त्यांचा पोटपाणी आमच्या नदीवर येईल, सगळं पोटपाणी यायचं आमचं काय करायचं आम्ही? आता आम्हाला नोकऱ्या बिकऱ्या काही नाही, आमचं चालतं यायचं। आता जास्त झाले तर 4 महिने घरी बसायला लागतं, 4 महिने काय करायचं आम्ही? आता जलपर्णी येते आम्हाला काढायला तर आम्ही काढू शकतो। तुम्ही मशीन आणता यांचा त्याचा काय फायदा, उपयोग काय त्याच्यामध्ये? काही फायदा नाही त्याच्यामध्ये। खाणारे खाऊन जातं म्हणजे आम्ही आहे स्थानिक लोक इथं मरतो आम्ही। याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, ते नगरसेवक येतात, उपसाला बसतात, बरोबर 10-12 दिवस बसतात ना निघून जातात। हॅलो, आता तुम्ही सांगा, ते नगरसेवक वगैरे येतात, ते
ते उपासनाला बसतात, काहीच होत नाही. हां तर त्याला आम्ही काय करायचं आता? याच्यामध्ये स्थानिक लोक मरतात स्थानिक ना. लोक मरतात स्थानिक त्याच्यामध्ये. लोक मरतात नाही याच्यात. स्थानिक लोकांचा काय विचार करतच नाही कोणी. त्यांचा काय घ्यायचा आपला नीट निघायचा. आम्ही हे केलं, मशीन आणल्या ते आणल्या. स्थानिकला विचारलं का तुमचं काय काय चालू आहे, काय नाही, तुमचं घर चालतं का नाही चालतं, ते विचारा पाहिजे ना कधी रिपोर्ट पाणी येईल. आता आमच्या इथं 10-12 होरे ते त्याच्या नदीवर चालू आमचं पोट पाणी. ते बोला आम्हाला दिलं, आम्ही घाण काढतो जलपर्णी. रस्ते बांधून हमेशा रस्ते मी बांधतो, दरवर्षी आम्ही रस्ते बांधतो, जलपर्णी काढतो. रस्ते आले ते लोक आले ते उपासना बसता, रस्ते घोडा दाखवा आम्हाला घाण. गव्हर्नमेंटला दाखवायचे, म्युन्सिपाल्टीला दाखवायचे. म्युन्सिपाल्टी बी कोणी साफसफाई करत नाही कोणी. ते नाही, आम्ही साफसफाई साहेब लोक येतात, खाली बघून जातात, ते व्हिडिओ करतात, हे करतात, ते करतात. काय फायदा नाही त्याचा, काहीच नाही हो. हर एक वर्षी हेच घेणचेड आहे आम्हाला. आम्ही कचरा काढू, पण त्या लोकांना समजलं पाहिजे आता ते जलपर्णी लावू नका. जर आम्ही अर्धा म्हणजे एक दिवस ना, प्रत्येक दिवशी आम्ही त्याला काढून ढीग दाखवू तुम्हाला, असा ढिगला ना बघा, आम्ही कचरा काय ठेवला नाही. बरोबर. आत्ता आपण पाहिलं इथले जे स्थानिक मच्छीमार आहेत त्यांची खरंच खूप वाईट परिस्थिती आहे की जर जलपर्णी नदीमध्ये पात्रात भरली तर त्यांना मच्छीमारी करू शकत नाही आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब या मच्छीमारीवर अवलंबून आहे. त्यांचं एक साधं म्हणणं आहे की तुम्ही मशनीवर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा ते जर काम आम्हाला दिलं तर आम्ही इथले स्थानिक आहोत, आम्हाला सगळं नदीचं पात्र वगैरे सर्व माहीत आहेत, आम्ही जलपर्णी पूर्णपणे काढून ती काठावर ठेवून ती नष्ट करू, जेणेकरून यातून आम्हाला देखील रोजगार मिळेल, आम्हाला देखील 4 पैसे मिळतील आणि त्यातून आमच्या कुटुंबाचा म्हणजे जे नदीच्या काठावर गावं आहेत मगाशी मी नावं सांगितली त्याप्रमाणे हे सर्व स्थानिक मच्छीमारांची या अशा प्रकारची मागणी आहे. सरकारला देखील विनंती करतोय की त्यांनी या गोष्टीचा सकारात्मकपणे विचार करावा आणि या स्थानिक मच्छीमारांना हे काम जर दिलं तर आपली नदी देखील स्वच्छ होईल आणि आपला जो हेतू आहे तो देखील साध्य होईल. मी संजय कांबळे, कल्याण, ठाणे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.